छत्रपती संभाजी महाराजांच्या निधनानंतर मुघल आणि पुढे सिद्धीच्या ताब्यात गेलेला रायगड थोरले शाहू छत्रपती यांच्या काळात तब्बल 44 वर्षांनी पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात आला. तेव्हा रायगड ताब्यात आला ती तारीख होती 6 जून. हा दिवस म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ल्यावर 1674 साली राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला होता. पण या दरम्यान किंवा नंतर रायगडावर काय हालचाली घडल्या, रायगडावर असलेल्या खजिन्याचे काय झालं आणि मुख्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोन्याच्या सिंहासनाचं नंतर काय झालं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 32 मन सोन्याच्या सिंहासनाचा इतिहास काय ते या व्हिडिओद्वारे आपण समजून घेऊ. जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये. 6 जून 1674 छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी 32 मन सोन्याचे सिंहासन तयार करण्यात आले. पोलादपूरच्या रामजी दत्तू चित्रे यांनी हे सिंहासन त्या काळी घडवले होते, ज्यासाठी अत्यंत मौल्यवान रत्न सिंहासनासाठी वापरली गेली होती. 32 मन म्हणजे किती किलो? तर सध्या जसं वजन मोजण्यासाठी ग्राम या मापकाचा वापर केला जातो, तसं तेव्हा म्हणजेच महाराजांच्या काळात मन किंवा शेर या मापकाचा वजन मापण्यासाठी वापर केला जायचा. 16 शेर म्हणजे 1 मन, 1 शेर म्हणजे 16 तोळे, 1 तोळा म्हणजे 11.75 ग्राम. 1 शेरावर वजन 11.75 ग्राम गुणिले 24 तोळे 282 ग्राम. 1 मनाचे वजन 282 ग्राम गुणिले 16 शेर म्हणजे 4512 ग्रॅम. 1 मन किलोमध्ये 1.5 किलो. त्याचप्रमाणे 32 मन 4512 गुणिले 32 1,44,384 ग्रॅम म्हणजेच 144 किलो. तर काही ठिकाणी 1 मन म्हणजे 40 किलो असाही अंदाज आढळतो. 40 किलोच्या अंतराने हिशोब केला तर 32 मन म्हणजे 1280 किलो. पण इतिहासकालीन नोंदीनुसार 32 मन म्हणजे 144 किलो असाच उल्लेख केला जातो. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे सिंहासन हे 144 किलो सोन्यापासून बनलेले होते अशी नोंद आहे. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर त्या सिंहासनाचं पुढे काय झालं याच्याविषयी जास्त काही आढळत नाही. 1818 साली इंग्रजांनी रायगडाला ताबा मिळवला होता. तेव्हा त्यांनी सोन्याच्या सिंहासनाचा कब्जा केल्याच्या कोणत्याही नोंदी इतिहासात येत नाही. पॉंडिचेरीच्या फ्रेंच गव्हर्नर मार्टिन त्याच्या प्रसिद्ध डायरीत असे नमूद करून ठेवले आहे की महाराजांच्या निधनानंतर कवी कौशल्याच्या द्वेषामुळे ब्राह्मण कोरेखोरांनी छत्रपती संभाजी महाराजांना पळवून दिले होते. त्यानंतर अत्यंत हालहाल करून औरंगजेबाने छत्रपती संभाजीराजांची हत्या केली. याच दरम्यान म्हणजे संभाजीराजांना पकडल्यानंतर इतिकाद खानाने रायगडाला वेढा घातला होता. संपूर्ण रायगड त्याने जेर केला होता. औरंगजेबाच्या आदेशावर इतिकाद खानाने रायगड ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले. पण औरंगजेबाच्या इतिकाद खानाच्या सैन्यापुढे रायगड कसा पडला किंवा येसूबाई साहेबांना तह का करावा लागला? पारंपरिकरित्या खूप लोक सांगतात सूर्याजी पिसाळकरांनी गद्दारी केली आणि रायगड पडला. तर काही संशोधक असेही म्हणतात की भिरवाडीचा एक देशमुख, त्याचे नाव नरसोजी गायकवाड, त्या नरसोजी गायकवाडांनी गडावरची हवापलट करून इतिकाद खानापर्यंत सांगितली. हीच खरी गद्दारी असे इतिहासकार सांगतात. कारण सूर्याजी पिसाळकर तर आधीच खानाला मिळाला होता. गडावरची सगळी माहिती मिळाल्यावर इतिकाद खानाने सूर्याजीला मध्यस्थी ठेवत किल्ला मुघलांच्या ताब्यात आणला. गड ताब्यात आल्यावर औरंगजेबाने या किल्ल्याचे नाव इस्लामगड असे ठेवले. औरंगजेबाने रायगडाचे नामांतरण करून किल्ल्याचे नाव इस्लामगड केल्याचे पुरावे फारसी शिलालेखाधार ठेवतो. हा शिलालेख पुरातत्व खात्याला पाचाळच्या पोटात मिळाला होता, ज्यावेळी किल्ला मुघलांच्या ताब्यात गेला होता. या किल्ल्याची सोन्याची चाबी औरंगजेबाच्या हाती सोपवण्यात आली. त्यावेळी रायगडावर जी काही मंडळी होती म्हणजेच येसूबाई साहेब, शाहू, सखावार बाईसाहेब या सगळ्यांना औरंगजेबाच्या छावणीत नेण्यात आले. त्यानंतर गडावर काय झालं तर इतिहासकारांच्या मते मराठी साधने तिथे नेमकं काय घडलं याची माहिती देत नाही, परंतु काही फारसी साधने त्याची थोडीफार माहिती कळवते की 3 पेट्या भरून सोनं इतिकाद खानाच्या हाती लागलं होतं, जे त्याने औरंगजेबाला नेऊन दिले होते. आणि त्यावेळी 3 पेटे म्हणजे काही छोटी गोष्ट नव्हती. त्याने शेकडो टन सोनं औरंगजेबाला मिळालं असल्याची शक्यता इतिहासकार वर्तवतात. बरं, एवढंच नाही तर त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांची राजचिन्हे सुद्धा इतिकाद खानाने औरंगजेबाकडे घेऊन गेला. औरंगजेबाने
राजधानीचा एवढा मोठा किल्ला जिंकला म्हणून इतिकाद खानाला बक्षीस म्हणून जुल्फिकार खान या किताबाने नवाबले. राजचिन्हे जी होती ती त्याला बहाल करून दिली. इतिहासातील एका पारसी नोंदीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांचे सिंहासन फोडण्यात आल्याचा पुसट उल्लेख त्या नोंदीत आढळतो. पण इतिहासकारांचं असंही म्हणणं आहे की मराठ्यांसाठी महाराजांचे सिंहासन म्हणजे खूप पवित्र गोष्ट होती. बरं, रायगड किल्ला अचानक हल्ला करून मुघलांनी मिळवला नव्हता. व्यवस्थित तह करून त्यांच्याकडे देण्यात आला होता. त्यामुळे असाही तर्क लावण्यात येतो की महाराजांच्या या सिंहासनाचा काही भाग मराठ्यांनी त्या काळी वाचवला असणार. रायगडावर आधीच अनेक अशी ठिकाणी आहे जिथे अजूनही उत्खनन झालेले नाही. त्यातलेच एक ठिकाण आहे ज्याला आपण खलबतखाना म्हणजे सिक्रेट चेंबर म्हणून ओळखतो, तर काही लोक त्याला रत्नशाळा म्हणून ओळखतात. ती खजिन्याची खोली आहे. त्याच बाजूला त्याच खजिन्याच्या खोलीच्या आकाराची अजून एक खोली आहे. त्या खोलीचे अजून उत्खनन झालेले नाही आहे, पण त्या खोलीची सगळी माप घेतली गेलेली आहे. आता त्या खोलीत काही मिळतं पाहण्याचे इतिहासकारांना प्रयत्न चालू आहे. तसंच खूप लोकांची वदंता अशी आहे की महाराजांचे सिंहासन हे गंगासागरात टाकले, तर काही लोक म्हणतात की सिंहासन रायगडाच्या पायथ्याला पुरून ठेवले आहे. पण ह्या सगळ्या फक्त चर्चेच्या गोष्टी, यामागे सबळ किंवा ठोस पुरावे नाही आहे. त्यामुळे निष्कर्ष काढायचा झाल्यास मुघलांनी जो इतिहास सांगितला आहे त्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे सिंहासन फोडण्यात आले आणि त्याची लूट केली गेली. पण आपल्या लोककथांनुसार महाराजांच्या सिंहासनाचा अजूनही एक अनउत्तरी प्रश्न आहे.